नमस्कार, आरएलसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। महावितरणच्या मान्सूनपूर्व कामांची पोलखोल, अनेक भाग अंधारात, पुढील काही दिवस पावसाचा अंदाज। मरणोत्तर अवयव दानाचा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधवांचा संकल्प, आज स्वीकारला दिल्लीत पदभार, सोबत होता परिवार। मोकाट सांडांच्या झुंजीसाठी महापालिका लावू शकते तिकीट, महापालिकेच्या उत्पन्नाचा असू शकतो नवा पर्याय। अकोल्यातील 200 शाळांना लागणार टाळे, शिक्षणाधिकारी म्हणतात या बातमीला काही आधार नाही। बलात्काराच्या गुन्ह्यातील अतुल गेला तरी कुठे, अकोट ग्रामीण पोलीस लावतील का छडा। आता सविस्तर बातम्या। हवामान विभागाच्या नागपूर येथील केंद्रातर्फे अकोला जिल्ह्यात 11 ते 16 जून दरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या दरम्यान वाऱ्याचा वेग तासी 40 ते 50 किलोमीटर असेल असा अंदाज आहे। आजच्या पावसाने अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला असून महावितरणच्या मान्सूनपूर्व कामांची पोलखोल झाली आहे। अकोला शहरात सलग आज दुसऱ्या दिवशी सुद्धा सायंकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले। आज सायंकाळी अकोला शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली असून शहरातील विविध भागात तुफान पाऊस बरसला। येणाऱ्या काळात पाऊस अशाच प्रकारे सुरू राहिला तर अकोला जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पातील पाणी पातळीत वाढ होऊन शहराचा पाणी प्रश्न दूर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। भारतीय हवामान विभागाच्या नागपूर येथील केंद्रातर्फे अकोला जिल्ह्यात दिनांक 11 ते 16 जून दरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे। या दरम्यान वाऱ्याचा वेग तासी 40 ते 50 किलोमीटर असेल असा अंदाज आहे। नागरिकांनी वादळाच्या स्थितीत शक्यतो बाहेर जाणे टाळावे, झाडाखाली थांबू नये, वीज चमकत असताना मोबाईल, विजेची उपकरणे बंद ठेवावीत, वाहने, विजेच्या खांब व झाडे यापासून दूर ठेवावीत अशी सूचना आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाने केली आहे। मरणोत्तर अवयवदान करणाऱ्याचा टक्का अत्यल्प आहे, हा टक्का वाढणे गरजेचे असून मरणोत्तर अवयवदान करण्याचा संकल्प केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिल्ली येथे राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारताना केला। देशातील प्रत्येक नागरिकाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्याला आपण प्राथमिकता देणार असून गोरगरीब जनतेला आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात येणाऱ्या काळात काम करणार आहे। येणाऱ्या काळात देशातील आरोग्य सुविधा अधिक मजबूत करून सर्वसामान्य गोरगरीब जनतेला तिचा लाभ उत्तमरित्या कसा मिळेल या दृष्टिकोनातूनही उपाययोजना करण्याच्या दृष्टीने काम करणार आहे असे प्रतिपादन यावेळी केंद्रीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले। त्यांनी आज दिल्लीत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला आहे। ग्रामीण भागात बैलांची शर्यत अर्थात शंकरपट सर्वत्र प्रसिद्ध आहे, पण अकोल्यात मात्र मोकाट सांडांच्या झुंजीचा मोफत शो प्रत्येक रस्त्यावर रोज दिसतो। मनपाच्या कोंडवाडा विभागाचे कर्मचारी गाडीतून रोज अकोल्यात फिरतात, पण त्यांना शहरातील मोकाट जनावरे मात्र दिसत नाहीत। अकोला शहरात मुख्य रस्त्यांवरील मोकाट जनावरांचा हैदोस दिवसेंदिवस वाढल्याने वाहतूक समस्या निर्माण झाली आहे। यामुळे अनेक अपघात होतात, अनेक नागरिकांचे हातपाय मोडतात, पण महापालिकेचा कोंडवाडा विभाग मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात पूर्णतः अपयशी ठरला आहे। अनेकदा मोकाट जनावरांमध्ये होणारा संघर्ष रस्त्यावर अपघाताचे कारण ठरतो। मोकाट जनावरांच्या झुंजीचा शो अकोल्यात मोफत पाहण्याची सुविधा आहे। मालमत्ता कर उत्पन्नात घट झालेल्या महापालिकेने या झुंजीतून नवा कर वसूल केला तर नवल वाटायला नको। मोकाट सांडाच्या अशा शोसाठी महापालिका भविष्यात तिकीट लावून मनोरंजन देखील करू शकते। शहरातील मोकाट जनावरे वाढली आहेत आणि महापालिकेचे उत्पन्न घटल्याने अशा सांडांच्या झुंजी भविष्यात महापालिकेचे उत्पन्नाचे मुख्य स्रोत होऊ शकते। हे मोकाट जनावरे त्यामुळेच कोंडवाडा विभाग पकडत नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे। राज्यातील जिल्हा परिषद, नगर परिषद आणि खासगी मिळून सुमारे 15,000 शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत।
एकट्या विदर्भात अशा शाळांची संख्या 3523 इतकी आहे, तर अकोला जिल्ह्यातील 203 शाळांचा यामध्ये समावेश आहे। या संदर्भात तातडीने पाऊले उचलण्यात न आल्यास हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका व्यक्त होत आहे। सरकारी शाळांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तळागाळात शिक्षणाचा प्रवाह पोहोचविला जातो। या शाळाच बंद होत असल्याने शिक्षण व्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे। बंद होणाऱ्या विभागनिहाय शाळांमध्ये मराठवाड्यासह वाशिम जिल्ह्यातील 133 शाळा, बुलढाणा जिल्ह्यातील 158 शाळा, अमरावती जिल्ह्यातील 394 तर अकोला जिल्ह्यातील 203 शाळांचा समावेश आहे। ही परिस्थिती बदलण्यासाठी अकोल्यामध्ये शाळा समितीची स्थापना करण्यात आली। शाळा बचाव समितीचे पदाधिकारी गावोगावी भेटी देऊन जनजागृती करीत आहेत। विद्यार्थी संख्या कशी वाढवली जाईल, शाळा टिकवण्यासाठी काय करता येईल यासाठी प्रयत्न करीत आहेत। प्रसंगी जनआंदोलन उभारण्याचाही इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला आहे। सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गावंडे यांच्यासह शाळा बचाव समितीचे पदाधिकारी गजानन हरणे, जयदीप सोनखासकर, विजय कौसल, दिनेश काठोडे आदींची उपस्थिती होती। ऐन शाळा सुरू होण्याच्या पूर्वी अकोला जिल्ह्यातील 203 शाळा बंद होण्याचा प्रकार अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे। महाराष्ट्र शासनाने कमी पटसंख्या ज्या शाळांमध्ये म्हणजे 20 किंवा 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या राज्यातल्या जवळजवळ 15,000 शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या पद्धतीने कार्यवाही चालू आहे। त्यामध्ये अकोल्यातल्या 203 शाळा आहेत, त्या जिल्हा परिषद प्रशासनाच्या 178 शाळा, नगरपालिका प्रशासनाच्या 4 शाळा आणि खाजगी प्रशासनाच्या 21 शाळा अशा या 203 शाळांचा समावेश आहे। आम्ही शिक्षण बचाव समितीच्या माध्यमातून सरकारला ही विनंती करत आहे की कोणत्याही कारणाने शाळा बंद पडायला नको, कारण शाळा बंद म्हणजे मुलांच्या हातातली लेखणी जाऊन तिथे मुलांच्या हातात दगड येऊ शकतो आणि एकदा जर दगड आला तर बहुजनांची मुलं शिकल्यापेक्षा दगड फेकण्याचं काम करतील आणि त्या दगडावर कोणाच्या डोक्याचं नाव लिहिलेलं असेल हे सांगता येत नाही। म्हणून अजारकापासून जर वाचायचं असेल तर सरकारने हा निर्णय मागे घ्यावा ही आमची शासनाला विनंती। यासोबतच सरकारने सामूहिक शाळांच्या गोंडस नावाखाली शाळांचं समायोजन करण्याचा प्रयत्न करत आहे। अकोल्यातून ऑलरेडी 2 समूह शाळांचा प्रस्ताव सरकारकडे पाठवलेला आहे, त्यातील एक पारसला आणि दुसरी बोरगावला सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे। सरकारने समूह शाळा सुरू करावी, पण अस्तित्वात असलेली कोणतीही शाळा पटसंख्येअभावी बंद करू नये एवढीच आमची प्रमुख मागणी आहे। सदर प्रकाराबाबत जिल्हा परिषदचे प्राथमिक शिक्षण अधिकारी यांना विचारणा केली असता राज्य शासनाच्या वतीने अशा शाळा बंद करण्यासंदर्भात असे शासनाचे कोणतेही निर्देश नाहीत, तसेच अशा सूचना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला मिळाल्या नाहीत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकारी रतन सिंग पवार यांनी दिली। एकीकडे 203 शाळा बंद होण्याच्या विषयाबाबत पंचायत समितीच्या स्तरावर समितीच्या बैठकी सुरू आहेत, तर दुसरीकडे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार अशा प्रकारच्या कोणतेही निर्देश जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले नाहीत। एकंदरीतच संपूर्ण विषयाबाबत अधिकारी तसेच विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे। सुरेश राठोड, RRC न्यूज, अकोला। सध्या वर्तमानपत्रामध्ये आणि इतर न्यूज चॅनलवर 20 पटसंख्येच्या आतील शाळा बंद करण्यासंदर्भात जे बातम्या येत आहेत, वास्तविकता अशा शाळा बंद करण्याच्या संदर्भात सध्या स्थितीमध्ये शासनाचे कुठल्याही प्रकारचे निर्देश नाही आहेत। त्यामुळे हे शाळा बंद करण्यासंदर्भात जी चर्चा चालू आहे ती चर्चा विषयास धरून नये असं मला वाटतं। स्तरावर ज्या बैठकी झालेल्या आहेत त्याच्या संदर्भात मला कुठल्याही प्रकारची कल्पना नाही, कारण त्या मीटिंग ज्या झालेल्या आहेत त्या मीटिंग आम्हाला न कळवता किंवा आम्हाला कुठल्या प्रकारच्या त्याच्या संदर्भात माहिती न देता झालेल्या आहेत, त्यामुळे त्याच्याविषयी मला काही सांगता नाही येणार। अकोला जिल्ह्यातील बाहेरच्या जिल्ह्यातील रुग्ण संख्या वाढती आहे, त्यात एक्सरे काढण्यासाठी अनेक रुग्ण अकोल्यात दाखल होतात, पण अकोल्यात रुग्णसेवा ढासळल्याचे चित्र आहे। अकोला शहरातील शासकीय रुग्णालय येथे एक्सरे काढण्याकरिता व रिपोर्ट देण्याकरिता एकच व्यक्ती असल्यामुळे मोठी गर्दी दिसते। एक्सरे काढण्यासाठी बाहेर जिल्ह्यातून व बाहेर गावावरून मोठ्या प्रमाणात रुग्ण येत आहेत, परंतु एक्सरे काढण्याकरिता लोकांची गर्दी पाहून तासनतास रांगेत उभे राहावे लागते। रांगेत उभे राहिल्यानंतर सुद्धा नंबर लागत नसल्यामुळे नागरिक नाराज होत आहेत। एकच व्यक्ती काम करत असल्याने ही गर्दी होत आहे, असे सूत्रांकडून माहिती मिळाली आहे। अकोला शहरात तापमान जास्त असल्यामुळे भर उन्हात नागरिकांना एक्सरे काढण्यासाठी गरमीत उभं राहावे लागते। यामध्ये वयोवृद्ध, महिला व पुरुष, लहान बाळ सुद्धा आहेत। एक्सरे काढण्यासाठी उपाशी पोटी यावं लागतं।
काही नागरिक चक्कर येऊन पडतात। रुग्णालयातील प्रशासनाने व अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन नागरिकांकडे त्यांची समस्या लवकरात लवकर सोडविण्यात यावी असे नागरिक म्हणत आहेत। 6 दिवसामुळे मी माहिती आहे का फक्त फिरत आहे, एक्सरा पण नाही होत आहे माझावाला। माझ्या सासूला लागलेला आहे, माझ्या सासूची पूर्ण पाठ तुटलेली आहे, ते एक्सरा पण काढून नाही देत आहे। आणि इकडे डॉक्टर लोक पण माहिती आहे का चेकअप नाही करत आहे। ह्या डॉक्टर जवळ द्या जा, त्या डॉक्टर जवळ जा, रोजची एक चिठ्ठी काढायला लावत आहे आणि चेकअप नाही होत आहे त्यांचा योग्य। मागणी माझी हे आहे की टॉप वाढवा तुम्ही, नाही तर लवकर डॉक्टर कोणते पण असो तुमचं काम आहे की पेपर कोणते पण डॉक्टरचे असो तुमचं काम आहे की चेकअप करणं। 3-4 दिवस चक्रा मारलो, मेल ऑफिसरमध्ये आलेला मग पण ते चिठ्ठीच बंद करतात। रोज येणं जाणं करून जाणार मुलीच्या बरोबर हे काय होणार काय तुम्ही पहा। आमचे फुकटचा पैसा खर्च कोणता येणं जाण्याची। जवळपास आम्ही वाशिम तालुक्यावर आलो, इथं नंबर लावले तर आपले 10 वाजल्यापासून नंबर लावलं आणि आता आईने बंद करून हे आपले पेशंट वापस वाटते लावायला आले। मी अकोटवरून आलेले आहे, माझ्या पायाचा माझ्या शरीराचा एक्सरा काढायचा आहे। मी कालपासून आज 2 दिवसापासून येऊन परत वापस चाललेले आहे एक्सरे साठी, तरी नंबर लागत नाही। सकाळपासून उपाशी पोटी राहावं लागते उभं, कमसे माणसं जरी पाहिजे, एक जण माणूस काय करणार आहे तो। अकोला शहरातून वाहणाऱ्या मोरणा नदीत कधी काळी ड्रीम प्रोजेक्ट राबविला जाणार होता, पण तो मोरणा प्रोजेक्ट तर तयार झालाच नाही। नदीतील जलकुंभी आणि प्लास्टिकमुळे गडंकीतील नागरिकांचे आरोग्य मात्र बाधित झाले आहे। अकोला शहरातील मैला हा थेट नदीत सोडला जात आहे। शहरातील गटार योजना म्हणावी तशी यशस्वी झाली नाही, त्यामुळे मोरणा नदीतच गटाराचे पाणी वाहत असून जलकुंभी बरोबर मोठ्या प्रमाणात प्लास्टिक मोरणा नदीत तुंबल्याचे चित्र गडंकी भागात आहे। यामुळे या पाण्याला दुर्गंधी सुटली आहे। गडंकी भागात पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या बाजूला मोरणा नदीत घाणीचे साम्राज्य आहे, त्यामुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी, तेथील स्टाफ व सामान्य नागरिकांचे मोठे हाल होताना दिसत आहेत। या समस्येकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे मात्र दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे। बाजारपेठेत तुरीच्या डाळीचे भाव गगनाला भिडले असताना कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीचे दर वाढून त्याचा फायदा शेतकऱ्यांच्या पदरी पडत आहे, पण सर्वाधिक फायदा हा अडते आणि दलाल घेत असल्याचे चित्र आहे। अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीचे भाव वाढले असून अकोट बाजार समितीमध्ये तुरीला 12,100 रुपये कमाल दर मिळाला, तर किमान दर 10,400 रुपयांपर्यंत मिळाला। अकोट बाजार समितीत काल 540 क्विंटल तुरीची आवक झाली आहे, तर अकोला बाजार समितीत तुरीचा सरासरी दर 11,600 रुपये मिळाला, तर कमाल प्रति क्विंटल दर 13,800 रुपयांपर्यंत पोहोचला आहे। पण बाजारपेठ साफ पॉलिश केलेल्या तुरीच्या डाळीचा दर हा 180 ते 200 रुपये प्रति किलो झाला आहे। अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात फायदा हा अडत्या आणि व्यापाऱ्यांच्या पदरी जात असून शेतकऱ्यांना म्हणावा तसा फायदा होत नसल्याचे चित्र आहे। तर दुसरीकडे सोयाबीनच्या घरात घसरण झाली असून सोयाबीनचे दर सरासरी 4,315 रुपयांपर्यंत आले असून अकोट बाजार समितीमध्ये काल 390 क्विंटल सोयाबीन आवक होती। सध्या पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू असून बळीराजा शेती कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे कृषी माल खरेदी विक्री प्रक्रिया मंदावली आहे। आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास अकोला शहरातील लहान उंबरी परिसरात पेट्रोल पंप समोर एका दुचाकीने अचानक पेट घेतला। ही घटना पेट्रोल पंपच्या समोरच घडल्याने परिसरात धावपळ उडाली होती। पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। कर्मचाऱ्यांनी त्वरित आग विझवण्यासाठी योग्य उपाययोजना केल्या, यामुळे दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली, मात्र गंभीर दुर्घटना टाळण्यात यश आले। नेमकी ही दुचाकी कोणाची होती याचा तपास सुरू आहे। दुचाकी पेट घेण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे। या घटनांमागे तांत्रिक बिघाड, पेट्रोल लिकेज किंवा इतर कोणतेही कारण असू शकते। वाहन चालवताना काळजी घेणे आणि वाहनांची नियमित देखभाल करणे आवश्यक आहे। या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। संबंधित विभागाने अशा घटनांना आळा घालण्यासाठी त्वरित आणि कठोर उपाययोजना करणे गरजेचे आहे। फेसबुकवरून मैत्री, लग्नाचे आमिष आणि शहानूर येथील जंगलात शारीरिक शोषण प्रकरणात बलात्काराचा गुन्हा दाखल असलेला अतुल काळणे हा कोणत्या राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे अशी विचारणा आता सुरू झाली आहे। त्याच्या राजकीय गॉडफादर त्याला वाचविण्यासाठी प्रयत्नरत आहे। अकोट ग्रामीण पोलीस त्याला अटक करतील काय अशी विचारणा होत आहे। फेसबुकवर मैत्री, प्रेमाचे नाटक आणि लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने
शारीरिक संबंध प्रस्थापित करत फसविल्याप्रकरणी अतुल अविनाश काळणे या राजकीय पदाधिकाऱ्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाचे आमिष दाखवित शारीरिक शोषण झाले असताना सदर युवतीने तक्रार दिल्यानंतर या प्रकरणात रामदासपेठ पोलिसात अतुल अविनाश काळणे वय 28 वर्ष राहणार रामदासपेठ अकोला याच्या विरोधात बलात्कार व विविध गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणाचा तपास आता अकोट ग्रामीण पोलिसांना देण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपीचा शोध अकोट ग्रामीण पोलिसांना लागत नसल्याची माहिती मिळाली आहे. अतुल काळणे याचा शोध पोलीस घेतील काय अशी विचारणा आता होत आहे. सर्वत्र अतुल काळणे हा कुठल्या राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे आणि त्याचे पाठीराखे कोण असा प्रश्न विचारला जात आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. महावितरणच्या मान्सूनपूर्व कामांची पोलखोल, अनेक भाग अंधारात. पुढील काही दिवस पावसाचा अंदाज. मरणोत्तर अवयव दानाचा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधवांचा संकल्प. आज स्वीकारला दिल्लीत पदभार, सोबत होता परिवार. मोकाट सांडांच्या झुंजीसाठी महापालिका लावू शकते तिकीट. महापालिकेच्या उत्पन्नाचा असू शकतो नवा पर्याय. अकोल्यातील 200 शाळांना लागणार टाळे. शिक्षणाधिकारी म्हणतात या बातमीला काही आधार नाही. बलात्काराच्या गुन्ह्यातील अतुल गेला तरी कुठे? अकोट ग्रामीण पोलीस लावतील का छडा? बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.